स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. जनवाड आणि परिसरात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शिवशक्ती महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन झाले असून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा सहकारी संस्थांची गरज आहे. महिलांनी एकत्र येऊन बचत, कर्ज व व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे असे मत सौ नीलांबिका हुकेरी यांनी व्यक्त केले. जनवाड तालुका चिकोडी येथे शिवशक्ती महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन फीत कापून आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक स्नेहल खाडगे यांनी केले. ढोणेवाडीचे परमपूज्य साधनानंद महाराज यांच्या दिव्य सानिध्यात मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. BDCC बँक संचालिका सुनीता ऐहोळे म्हणाल्या, स्थापन केलेल्या या शिवशक्ती कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकार क्षेत्रात लवकरच आदर्श निर्माण करेल. आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी या भागाचे नंदनवन केले आहे. महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य दिले. आज त्यांच्याच आदर्श ठेवून येथील महिलांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली आहे. गावातील सर्वच महिलांनी संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावावा. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून महिलांसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाही लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन केले. सोसायटीच्या संस्थापिका अध्यक्षा सौ रेखा पाटील म्हणाल्या, महिलांच्या प्रगतीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत भविष्यात लघुउद्योग, स्वयंरोजगार आणि बचत गटांचे लघुउद्योग, स्वयंरोजगार आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्टही असल्याचे सांगितले. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सुनीता ऐहोळे, सौ अश्विनी मगदूम, गीतांजली माने, नंदा पाटील, कल्पना रायजाधव, शैला विराट, शुभांगी तेली, शोभा हावले, सुजाता पाटील, राजू मगदूम, संस्थेच्या उपाध्यक्षा पूजा मगदूम, संचालिका स्नेहल खाडगे, अंजना मगदूम, स्वप्नाली पाटील, शांता खाडगे, उज्ज्वला मुधाळे, लता पाटील, सुनीता शमनेवाडी, मायवा पुजारी, अनिता खोत, धनश्री वंजारे यांच्यासह सिद्धेश्वर संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी यांच्यासह गावातील महिला व मान्यवर उपस्थित होते. आभार स्वप्नाली पाटील यांनी मानले. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. खास महिलांसाठी ही पतसंस्था ओपन करण्यात आलेली आहे, जिथं अध्यात्माला धरून बँकेचं देखील नाव ठेवण्यात आलेलं आहे. असं नारी शक्तीसाठी आज इथं मोठं सहकार्य करण्याचं पाटील कुटुंबियांनी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी मोठं कार्य उचललेलं आहे. हे देखील एक धर्माचंच कार्य आहे. कारण जिथं तिथं स्त्रीला अडचण येते, आर्थिक बाजूने असो, सामाजिक बाजूने असो, तर आर्थिक बाजूची अडचण बाजूला म्हणजे थोडक्यात मदत या उद्देशानेच यांनी ही पतसंस्था आज या ठिकाणी ओपन केलेली आहे. शक्तीचा आदर, नारी शक्तीचं पूजन अशा माध्यमातनं व ह्या नारी शक्तीला प्रत्येक वेळेला सहकार्य व्हावं या उद्देशाने ही पतसंस्था आज या ठिकाणी ओपनिंग करण्याचा उद्देश या सर्व कमिटीने, या सर्व बॉडीने घेतलेला आहे. आणि हे सर्व नारी शक्तीसाठी मोठं सन्मानाचं कार्य आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तसंच सर्व महिला भगिनींनी या बँकेला चांगलं सहकार्य करावं, बँकेचं नाव लौकिक व्हावं, मोठं व्हावं, तुम्हालाही त्यांच्याकडून मदत मिळावी आणि बँकेचाही फायदा व्हावा अशा उद्देशाने आपण सर्वांनी या बँकेला सहकार्य करा, बँकेचं नाव मोठं करा. कारण आता आम्हाला थोडा पुढं कार्यक्रम आहे म्हणून जास्त काही बोलत नाही, इथंच थांबतो. सदिच्छा व्यक्त करतो. आत्मावादी या बँकेच्या नावातून तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा एखादा यशस्वी पुरुष होतो, पराक्रमी पुरुष होतो, त्यावेळेला त्याच्या पाठीमागे त्याच्या घरातली आई असते, त्याची पत्नी असते, त्याची बहीण असते, त्याचे नातेवाईक त्यांच्या पाठीशी असतात. तसंच एखादी स्त्री जेव्हा यशस्वी होणार असते त्यावेळेला तिच्या पाठीमागे तिचं घरदार असतं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तिचा पाठिंबा असणारा धर्मपती पती असतात, नवरा असतो, सासू सासरे असतात आणि इतर नातेवाईक असतात. किंवा एकाच चाकाने आपण प्रगती करू शकत नाही आणि दोन्ही चाकं व्यवस्थित असतील तर समाजाची प्रगती होत असते, संसाराची आणि घराची प्रगती होत असते. हे आपण नेहमी पाहिलेलं आहे. आज सगळ्या स्त्रियांना मान सन्मान मिळतोय. आज आपल्या स्त्रिया एखादी बँक चालवू पाहतायत
आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण आल्यानंतर त्या शुभेच्छा, तुमच्या मनात असणारे चांगले शुभविचार आज दीपप्रज्वलनातून आपण चेतवलेले आहेत. इथं असणारा अंधकार दूर व्हावा, अगदी असत्याकडून सत्याकडे जावं आणि सत्याचा मार्ग पकडून या समाजात असणाऱ्या वंचितांच्यासाठी ही बँक काम करू पाहते आहे. तेव्हा बँक चालवत असताना अनेक अडचणी येतात, उभा करत असताना अडचणी असतात, पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एक ग्राहक म्हणून या बँकेची सेवा कोणत्या पद्धतीनं करू शकतो. तुम्हाला माहित आहे की आपण सगळ्या स्त्रिया बचत करत असतो. पूर्वीची बँक जी होती ती बँक घरात असायची, एखाद्या कोपऱ्यावर असायची, अगदी मोठं गाडगं असायचं, ते खाली असायचं आणि त्याच्यावरती वरचंडी रचली जायची आणि त्या मधल्या भागामध्ये धान्य ठेवलं जायचं आणि त्या धान्यामध्ये आपल्या स्त्रिया आपल्या पुढच्या कामासाठी बचत करून पैसे ठेवायचे. ती पहिली बँक होती आपल्या सर्वांच्या घरातली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू प्रगती होत गेली आणि तेव्हा कपाटं आली आणि कपाटामध्ये माणसं पैसा ठेवू लागली. आणि आज घरातला पैसा मावत नाहीये, मग तो कुठेतरी योग्य ठिकाणी ठेवला पाहिजे आणि त्याची तरतूद झाली पाहिजे आणि त्या तरतुदीनुसार आपल्याला पैसा ठेवल्यानंतर सुरक्षितता भेटली पाहिजे आणि सुरक्षिततेबरोबर अधिक त्याला व्याजही चांगलं मिळालं पाहिजे. यासाठी बँकेची निर्मिती झाली. शिवशक्ती मी हे कारण बघितलं आणि पाटील मॅडम आणि पाटील भाऊ यांना खरंच मी म्हणजे एवढं मला चांगलं वाटलं की त्यांचं एवढं चांगलं विचार आहेत ना की एक वरती फोटो सुद्धा आहे, अर्धा नारेश्वर आहेत म्हणजे अर्धा पार्वती अर्धा शिव, म्हणजे एवढं त्यांनी खूप चांगला विचार केले आहेत की म्हणजे एक स्त्री आहे ना नुसतं घरातच राहण्यासारखं असं नाहीये. आताच्या सगळ्या विषयात म्हणजे स्त्री पुढे जाते, पण त्याला थोडं घरातलं कोणातरी पाठिंबा त्याला पाहिजे. मुलगा असो, नवरा असो, भाऊ असो, वडील असो, असं कोणतरी पाहिजे असतं. मग आता मी इथं आल्यानंतर मला कळलं हे सोसायटी पण त्यांचंच आहे आणि आता महिला सोसायटी पण त्यांचंच आहे. मग ते सोसायटी व्हायला मॅडम त्यांचं, रेखा पाटील मॅडम त्यांचा पाठिंबा आहे आणि आता महिला सोसायटी व्हायला पाटील भाऊ त्यांचा पाठिंबा आहे. हे किती छान, म्हणजे एक समाजाला सुद्धा त्यांनी एक मोठं उदाहरण म्हणजे हे दिलं, म्हणजे असं तुम्ही पुढे जावा, असं करा म्हणून. नुसतं बायका असं नाही की घरात राहणं आणि नुसतं घरात मुलं बाळांना सांभाळणं असं का नाही. आताच्या परिस्थितीत कसं आहे म्हणजे आणि एक मी छोटी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते. माझा नवरा आहे गव्हर्नमेंट टीचर आणि आम्ही म्हणजे बेंगलोरला होतो, बेंगलोर आणि चनपटला सर्व्हिसला, आणि आम्ही इथं एक्समाला ट्रान्सफर घेऊन आल्यानंतर 7 वर्ष आम्ही एक्समामध्ये राहिलो. प्रकाश यांना हुकेरी त्यांचं नुसतं काम बघून की नाही, मला राजकीयचं काही नॉलेज नव्हतं आणि मला काय त्याचं म्हणजे गंधच नव्हतं मला, आणि मी सगळीकडे त्यांचं कामं बघत होतो. सगळीकडे रस्ते, पाणी, म्हणजे कोण पण त्यांच्या घरी जावा असं नाही की कोण तसंच परत आले. म्हणजे देवाकडे जाऊ नये की नाही, देवाचं फळ मिळते, देवाला जे मागते ते प्रकाशांना कधी बोलणार नाहीत, पण काम सगळं त्यांनी करून दाखवणार. ते बघून की नाही त्यांचं मी एवढा मोठा अभिमानी झाले की प्रकाशांना त्यांचं मी पण राजकीय करावं, समाजसेवा करावं म्हणून मला एकसमामध्ये की नाही माझ्या मनात थोडं तिथं हे फुटलं. मग त्याच्यानंतर की नाही मी थोडा त्यांच्या संघात महिला संघाचे कामे केली. मी 15 वर्षे काम केले. मी 7 वर्ष एकसमामध्ये आणि त्याच्यानंतर आमचं ट्रान्सफर होऊन मी यत्नेला गेलो आमच्या मिस्टरांचा. मग तिथनं 7 वर्ष मी अप डाऊन करून की नाही 15 वर्ष मी काम केलं. त्याच्यानंतर मी महिला संघ पार्टी काँग्रेस पार्टीमध्ये राज्यात सगळीकडे कामं केली. आता दुसऱ्या राज्यात पण मी कामं केली, KPCC कोऑर्डिनेटर म्हणून, AICC ऑब्झर्वर म्हणून मी, आणि सगळ्या संघटनेत मी हे सगळं कारण आहे की नाही म्हणजे प्रकाशांना त्यांचे काम जे केलं ना त्यांचं बघून मी शिकलेलं आहे. आणि आता DCC बँकेचं निर्देशक डायरेक्टर म्हणून केलं ते सतीशांना जारकिहोळी, त्यांचा आशीर्वाद मला, आणि प्रकाशांना त्यांचा आशीर्वाद. आता गणेशांना पण तिथंच आहेत आणि मी पण तिथंच आहे. बघा एक लहान म्हणजे प्रकाशांना माहित सुद्धा नाही की मी त्यांचं एक काम बघून इथपर्यंत पोहोचलेलं म्हणून अजून प्रकाशांना माहित नाही. वैदीला तेवढंच माहित असेल आणि गणेशांना माहित आहे. मग असं आपण केलं. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.